काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, ते फील करण्यासाठी असतात. रोड कितीही लांब असला तरी राईड कधी थांबत नाही, कारण प्रत्येक हायवे वर एक नवीन स्टोरी तयार होत असते. आणि आजची स्टोरी सुरू होते खेडवरून ठाणेपर्यंतचा आपला मोटो व्लॉगिंग प्रवास. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल खोपकर ब्लॉग्समध्ये. तर तुम्ही बोलत असाल की भाई एवढ्या सकाळ सकाळ उठून पूर्ण अंधार विंधार आहे, तर लवकर लवकर व्लॉग का चालू केला? आणि टायटल थंबनेल बघून भाई मी का विसरून जातो की तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजते. तरी मी आता निघालो आहे खेड टू मुंबईसाठी निघतो आहे आता. तकरीबन आता वाजले 5:30 वाजायला आले. नेहमीचाच मुंबईवरून येताना निघालो तोच टायमिंग निघतो आता मी. सो दाखवतो तुम्हाला, थांबा. रॉकी इथे आहे. रॉकी पूर्ण रेडी आहे, बॅग वगैरे बांधलं. बॅग यावेळेस बघा कशी बांधून ठेवली की भाई पडलीच नाही पाहिजे आणि हळली पण नाही पाहिजे, असं आहे. इकडं ग्लोव्ज वगैरे रेडी करून ठेवलेत. तिकडे हेल्मेट आहे, बॅग आणि जॅकेट. ही बॅग पाठीमागे असेल आणि हे ग्लोव्ज हे भाई हा दाखवा नको तू नको येऊ सोबत. सो हे आणि रॉकी पूर्णपणे रेडी आहे. आता गेट उघडायचं आहे आणि निघायचं आहे. हेच पूर्ण काळोख आहे अजून, पण बघूया आता किती वेळ. चल निघतो. होय होय, चला येतो बाबा. होय होय. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. चला येतो, चल. हा होय, चलो. स्वागत आहे गाईज आपल्या पुन्हा एकदा आपल्या मोटो सेटअप मध्ये. भावनो दगड आली, मम्मी मी घाबराय नको. चला. नाही म्हणता म्हणता 6 वाजले भाई. 6 वाजता निघालोय मी ऑलमोस्ट. आता मला वाटलं की मी सेम सांगतो तुम्हाला, निघू असं चाललेलं माझं. त्याच्यामुळे कोवडीची गाडी आली. निघू की नको असं झालेलं. अक्षरशः सकाळी 4चा 4:15 अलार्म लावला आणि निघालो. म्हणजे उठायचा प्रयत्न केला पण उठवलंच ना माझ्याने. मग शेवटीला काय केलं सांगा मला. 6:05चा अलार्म लावलेला, बट मम्मीने उठवलं. तेव्हा कुठे जाऊन उठलोय, नाही तर मला नाही वाटत आज पण उठलो असतो. अरे आता पण सोपंच नाही की सकाळी निघायचंय, कसं राईड करायचंय, काय शूट करायचंय. सो गाईज आता आपण निघालोय. तर इथूनचा मी रूट सांगतो तुम्हाला. खेड टू आपण जाणार आहे मुंबईला. डायरेक्ट इथून आता आपण डायरेक्ट हायवेला बाहेर पडणार एक 15-20-25 मिनिटावरती. तिकडून एक पेट्रोल फिलअप करायचा आहे रॉकीचा. ते करून झाल्यानंतर डायरेक्ट हायवे टू हायवे आपल्याला क्रूज करायचा आहे. सकाळ सकाळ रस्ता शांत आणि विदाऊट गाड्यांचा आहे. पण थोडस गुरांचं हे आहे. कॅमेरा चालू आहे ना, येस गो. गुरांचं हे आहे बस, बाकी काहीच विषय. जास्त काय नाही. खेड ते मुंबई क्रूज करायचं आपल्याला आज. किती तासात पोहोचेन काय माहिती नाही, पण एक उत्सुकता, एनर्जी लेवल आहे की भाई रॉकी आपल्याकडे आणि आपण निघालोय. हो ये. आणि तीन रंग मला एक झालेला, सगळं रेडी करत होतो, कॅमेरा वगैरे. बॅगच विसरलो. बॅग जी पाठीमागे लावले ना तेच विसरलो वगैरे. म्हणजे विसरलेलो. मम्मीने आठवण केलं की भाई बॅग नकोय. अरे हा भाई, त्याच्यात वॉलेट आहे, त्याच्यात चार्जर वेगळं सगळ्या गोष्टी मेन ज्या आहेत त्या सर्व त्याच्यातच आहेत. इव्हन कॅमेराचा जो बॉक्स आहे, त्याचा चार्जर आहे ते पण. हो भाई, हा हो याच्यातच आहे, सॅक बॅग मध्येच आहे. तीच जर नाही घेतली तर प्रॉब्लेम होईल ना. सो त्यासाठी. तर आता रस्ता पूर्ण शांत आहे, गाड्या नसणार, काही नसणार या रूटला पण आता. आणि हायवेला पण जास्त नसणार आहेत. तर काहीच मी तुम्हाला डायरेक्टच हायवेला भेटतो, तिकडेच भेटूया आपण डायरेक्ट. काही थंडी जाणवते. थंडी मुंबईवर निघालो तेव्हा नाही थंडी जाणवली, बट आता थंडी जाणवते भाई इकडे निघालं ते. डोंट नो, बट थंडी आहे. मला वाटतं पाऊस पडलाय रात्रीचा, काल नाही परवा एकदा पडला वाटतं. त्याच्याने थंडीचा आहे थोडंफार. मी ग्लाउज नाही घातले, बोललो थोडीशी फिली आहे थंडीचा, कारण का काही वेळानंतर जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा मग गरमी चालू होईल. तर त्याच्यामुळे बोललो हा आनंद जरा घेऊया, म्हणून मी ग्लोव्ज नाही घातले, ग्लोव्ज अडकून ठेवलेत. सो गाईज फायनली आय एम रीच हायवे. चेन्नई एक्सप्रेस मला सीन आठवला, तो हायवे टक 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 तो वाला. ते स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. गर्दी आहे का चेक करूया आपण.
माय गॉड, गर्दी काहीच नाहीये. आता कशी असेल यार एवढ्या लवकर? 8ची ट्रेन आहे. अजून पब्लिकच्या म्हणजे गावागावातून ज्या बसेस येतात त्या पण अजून आल्या नाहीयेत. तर त्याच्यामुळे गर्दी आता नाही दिसत आहे. थांबा जरा, ट्रेनचा टाइम जवळ येऊ द्या, गर्दी बघा मग. काही डायरेक्ट ब्रिज वर, डायरेक्ट खाली भरणं ना काय, आणि ब्रिज वरून चाललोय. आपल्याला जायचं मुंबईला, आपल्याला खालती जायचं हेच नाही, विषयच नाही ना आपला. त्याच्यामुळे बघा मुंबईला झालं इकडे बसेस चालतात आणि माणसावर इथे थांबले. तर आपण कोणाला घेऊन नाही जाऊ शकत, आपल्या वाटे ऑलरेडी बॅग बांधलेली आहे. ओके, फॅमिली. बाबा बघा, बाबा असं नसतं करायचं. बाईक वाला ऑलरेडी स्पीड मध्ये, तुम्ही एवढ्या आरामात उतरून याल असं थोडी ना चालेल. काय काही मंदिर, काय माता मंदिर आहे इकडे राईट साईडला, मला दिसेल, दिसला एकदम. आता ऑलमोस्ट आपण झालं एक 2-3 मिनिटावर त्याचा पेट्रोल पंप येईल. जिओ पेट्रोल पंप, अंबानीचा पेट्रोल पंप. त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायचा आणि सो गाईज, आपला पेट्रोल पंप आलाय जिओ. धन धन धन. पैसा पेट्रोल 110 झाला, 105 वरून महाडोरे दीक्षित. खतरनाक आहे, खतरनाक. 105 वरून 110 गेला. 600चा टाकायचं, 600 का? कॅश मध्ये आहे, कॅश मध्ये 600 येतात का? लिमिट केलं आता. अरे मग मुंबईला जायचं कसं जाणार? टाक 200 तरी. असे भाई पप्पा, दादा सुट्टे पैसे असेल जा 200 200 म्हणजे 110, 1.5 लिटर पण नाही बसला यार पेट्रोल. मुंबईला जायचं मला, परत एकदा एक स्टॉप घेऊन कुठे टाकायला लागणार आहे. शी फालतूगिरीच आहे राव. अजून मला 400 तरी पेट्रोल पाहिजे. मुंबईला जाऊन गाडी थोडी मुंबईपर्यंत फिरा, म्हणजे एक टेन्शन फ्री असेल. तो पण बोलतोय जे 4 व्हीलर वाल्यांमध्ये 1000 पेट्रोल आणि बाईक मध्ये 200च्या वरती पेट्रोल नाही टाकत आहेत. ओ माय गॉड, दिस इज अ डेंजर लेवल ब्रो. चेक 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 ब्रो. इथं ट्रक वगैरे जास्त भरले जातात अशाची शक्यता असेल. पेट्रोल संपले आहे. दीक्षित गाईज, पेट्रोलचा सीन चालू आहे. सुरुवातच झाली माहिती, निघालो नाही आणि छे. आता गाडी जाईल महाड मानगाव पर्यंत जाईल गाडी, त्याच्या पुढं पण जाईल. पण भीती आहे ना भावानं की पेट्रोल नाही गाडीत. 400 अजून लागेल मला, 400 पेट्रोल भाई रॉकीला. नाही जाऊ शकत आतमध्ये काय टाकल्याशिवाय. माऊ काय करायचं, शोध करावं लागेल मला कुठे ना कुठे तरी. बघूया कुठेतरी भेटेल पेट्रोल, नशिबात असेल आपल्यावर. इकडे कशेडी जुना मार्ग आणि हा नवीन मार्ग इकडं अडवलाय भाई. सांगू तुम्हाला की लोकलला जास्त अडवलं जातं, कारण का लोकल मध्ये ना काय काय असतात की विदाउट लायसन्स वगैरे फिरत असतात, इथून कोल्हापूर वगैरे. आता बोगदा झाल्यापासून तर त्याच्यामुळे लोकल लोकांना जास्त काही अडवलं जातं. आणि आता सध्या तरी मी पोचलोय बोगद्याच्या नियर बाय, आणि तो घाट राईट साईडला. तर घाटातून जेवढं जाऊन लेट होतो ना, तेवढं बोगद्यातून पटकन आपण डायरेक्ट कोल्हापूरच्या साईडला बाहेर पडला होतो. म्हणजे घाट कमी, चढण घाट नाही भेटत आणि पटकन जाणं होतं आपलं, असा विषय आहे. आता भाई पेट्रोल तर नाही भेटलाय मला. पुढे महाडला एक आहे, तिकडे पेट्रोल पंप बघेल तो, नाही तर मग तिकडे भेटेल तिकडे. आता मी भरूनच येईन, बघूया कसं काय होतंय. लिहिलेलं आलंय ना समोर, वेलकम टू कशेरी टनल म्हणून. वेलकम वेलकम गाईज. आपण एंट्री करतोय टनल मध्ये. 50चं स्पीड ठेवायचं आहे. कॅमेरे वगैरे लावलेत वाटतं, लाईट वगैरे ऑन केले. 50चं स्पीड आता कसं समजणार मला, सांगा तुम्ही भावनो. आई शपथ, इथं कॅमेरे की 50चं असं 50 असं लिहिलंय. आवडलं बोललो. स्पीड ते असतं ना की बाईक गेला आणि स्पीड रेकग्नाइज होते त्या ह्याच्यामध्ये मशीन वरती. ती मशीन वाटली इथं पहिली वरती बट नाही, 50चं स्पीड मेंटेन ठेवायचं आहे. हे बरं आहे ना, एक 5 मिनिटावरती बाहेर पडलं की कोल्हापूर, इकडं आलं की खावटी, जीवन खावटी.
विषयच नाही हार्ड. तो हार्ड विषय करून ठेवलाय आणि मी कॉन्टेंट क्रिएशन करतोय त्यांना माहिती नाही. भारी वाटते ना बाहेर पडताना हा व्यू बघा कसला खतरनाक वाटून की जे असं वाटलं पाऊस पडतोय. एवढी थंडी कसली एवढं गरम होतं पक्कन असं थंडी आली. डेंजर लेवल भाई डेंजर लेवल. रस्ता खाली आहे मजा येते. नेक्स्ट लेवल मजा ब्रो नेक्स्ट लेवल. 740 आणि आता आपण रीच करणार आहे म्हणजे पोहोचणार आहे मानगाव मध्ये. लवकरच आलोय. अजून लवकर पुढचं पण कव्हर करता येईल. हे बघ आम्ही बोललेलो ना लास्ट टाइम येताना की मानगावच्या बाहेरून रस्ता कुठून बाहेर पडू शकतो. तर हा तुम्हाला तिकडून येताना दाखवता नाही आला. हा बघा हा वाला इकडून रोड जो दिसतोय हा इकडून रोड बाहेर पडणार आहे डायरेक्ट हायवे असा. आणि हा सिटी मधून माईक नाहीये प्रॉपर आपल्याकडे. कॅमेरा तर आहे माईकचं थोडस आहे म्हणजे प्रॉपर हे नाहीये. तुम्ही नवीन आहे याच्यामध्ये की असं एकदम प्रो लेवलला नाहीये की भाई पटकन हे करू शकतो मी. का भाज्या 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 काही जाऊन आपला हा मानगावचा ब्रिज भाई दुसरा ब्रिज पण बनवला तिकडे त्याच्याच बाजूला. गरजेचं आहे पण हे एका ब्रिज मध्येच खूप ट्रॅफिक होते. आणि हे लवकर केले नसतं तर बरं झालं असतं. आता पावसाला यायला लागला ना भावना म्हणजे पाऊस तर पडतोय यायचा वेळ झाला आता पाऊस. एवढं असं हे नाहीये काय म्हणतात ते अजून गर्दी किंवा ट्रॅफिक असं सीनच नाही सकाळचा. म्हणून सकाळी लवकर उठायचं गाडी बांधायचं बॅग पॅक करायचं आणि निघून जायचं. जास्त हे करण्यापेक्षा माझ्या मते तरी जे मी करतो. हे एक प्रॉब्लेम आहे की सकाळचं लवकर उठणं होत नाही. आळस भरतो. मला कुठे आळस भरतो माहिती का गावालाच आळस भरतो. मुंबईला असं ना आळस असतो की गावी निघायचं. मग भाई उठून निघा. मानगाव बस स्टँड इकडनं राईडने गेलं तर इकडनं राईड घ्यायचा आणि एक पुढचा एक राईड घेऊन रायगडला जायला रोड पण आहे श्रीमान रायगडास. सो 6 जून येतो आता. त्याच्या वेळेस आम्ही प्लॅन चाललाय आमचा. आम्ही एकदा गेलेलो तेव्हा त्याच रूटने गेलेलो म्हणजे आतमधल्या रूटने येऊन त्या रूटला आतमध्ये गेलेलो. सो आता यावेळेस बघू शर्माजी काय बोलतात ते तसं मग जाता येईल. आता इथून इंदापूर बाहेर पडेल मला म्हणजे इंदापूर एक 10 किलोमीटर असेल 10-12 किलोमीटर असेल काहीतरी. मागे मानगावच्या मागे एक वाचलेलं तिथं 16 किलोमीटर होता इंदापूर म्हणजे एक असेल 10-12 काहीतरी किलोमीटर असेल. काही इंदापूर भाई हा जो ट्रक दिसतो ना समोर जायला मी मागे एकदम ओव्हरटेक केलंय आणि आता पुढे तो मध्ये थांबलेलो मी मध्ये म्हणून. सो हा जो ट्रक आहे ना त्याचा हॉर्न डेंजरस आहे भाई. आता मागाशी वाजवला त्याने ते म्हणतात ना म्युझिक मध्ये वाजतो तसा प्रकारचा वाजवतोय आम्हाला जसं. सो घाबरलो अचानक त्यांनी जेव्हा वाजवलं ना. हो घाबरलो मी. बघा पियानो टाईप त्यांनी म्हणून काहीतरी प्रकारचा तो वाजवतोय. मानगाव आणि इंदापूरला सिंगल लाईन रोड आहेत ना ते सावकाशच जायचंय. कारण का मुंबईवरनं गाड्या येतात आता गावी जायला. नाही बसवाल्यांची एवढी भीती वाटते ना साल्यानं हॉर्न दिला ना तरी अंगावरती यायची भीती वाटते मला लय. मला यांची लय भीती आहे भाई बसवाल्यांची. एक तर ते चालवतात पण आडवे तिडवे कसे पण आणि सांगू नाही शकत. बघा पनवेल 87 पेन 58 नागोठणे 30 कोलाड 12 म्हणजे आता कोलाड येईल आणि नागोठणे येईल. 30 किलोमीटर आहे ना नागोठणे. हे 15 मिनिटं 15 मिनिटाला 20 किलोमीटर ना अर्धा तास पकडा. अर्धा तास जास्तच बोलतोय मी. कोलाडच्या पुढे जाईन कोलाड नागोठणेच्या पुढे जाईन अर्ध्या तासामध्ये. काही पनवेलला पोहोचलोय. मिरर यार सारखे मिरर होत लूज झालं. आता हा मी ज्या रूटला आहे तो JNPTचा रूट आहे. उरणला जातो तो सरळ वरतून जातो. बट मी खाली उतरलोय नेहमीप्रमाणेच आपण राईट टर्न घेणार इकडून उरणला न जाता. आपण इथून राईट टर्न घेणार. पुढून पण आहे खूप पण तो सिटी मधून जातो. कुठून जातो माहिती का बेलापूर सिटीच्या आतमधून जातो. सो सिग्नल वगैरे भेटत जातात. इकडून सरळ जाऊन एक आहे पुढून पण. श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी जर मला विचारलं ना की तुझे स्वामी कसे भेटतात तुला तर असे जेव्हा मी कुठे हा बघ हेच रिझन आहे. जेव्हा मी कुठे पण ट्रॅव्हल करतो ना तेव्हा माझ्या डोक्यात काही ना काहीतरी जर शंका असेल किंवा काहीतरी वेगळाच विचार चालू असेल तेव्हा असे भेटतात स्वामी महादेव असेच भेटतात मला.
सो गाईज फायनली पोचलोय आपल्या कळवा ब्रिजला. त्या ब्रिजच्या अलीकडे कळवा, पलीकडे आपला ठाणे, तो तिकडचा ब्रिज दिसतोय तुम्हाला. सो ऑलमोस्ट आता 10 वाजले असतील, 10 बोलते 11 वाजायला आले असतील. मला काही टायमिंग नाही माहिती, मी कंटिन्यू गाडी चालवतोयच, स्टॉप नाही घेतला मी पनवेल नंतर, डायरेक्ट आलोय आता. आता कॅमेरे पण चार्जिंग लो झाले त्याच्यामुळे माहिती नाही कुठपर्यंत शूट करेल. बट तुम्हाला जर असे आपले मोटो ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक्स आणि सबस्क्राईबच्या बटनला कस करून दाबून टाका आणि फॉलो सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक कमेंट्स करा. सर अजून तुम्हाला आपल्या ह्या जर मोटो ब्लॉगिंगचे व्हिडिओज आवडत असतील त्याच्याबद्दल कमेंट करा आणि सांगा की पुढची राईड कुठे झाली पाहिजे वगैरे. सो आपण त्याप्रमाणे प्लॅन करू ताते. ओके, सो त्याप्रमाणे आपण प्लॅन करू. असे चांगले मोटो ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील ते पण सांगा की भाई तू मोटो ब्लॉग्स आण, आपण तेही ट्राय करू. त्याचप्रमाणे लव्ह यू मंडळी, तुमच्यामुळे आजपर्यंत इथपर्यंत आहे मी. सो असेच भरभरून प्रेम देत राहा, मी ते प्रेम घेत राहीन आणि त्या प्रेमाने मी फक्त तुमच्याशी जोडला जाईन. सो गाईज लवकरात लवकर कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा. आपले मोटो ब्लॉग साठीच क्रिएटिव्ह मोटो ब्लॉग्स येतील, टेन्शन नका घेऊ, त्यासाठी कमेंट करा. ओके, सो आता पोहोचलोय ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये ट्रॅफिक ते त्याच्यानंतर थोडासा पेट्रोलचा सीन, सर्व काही घडामोडी घडत करत मी आता पोहोचलोय. बघा मॅच चालू आहे, घडामोडी करत आता मी पोहोचलोय ठाण्यामध्ये. ऑलमोस्ट कॅमेरा डेड होण्याच्या परिस्थितीला आहे. ओके, होय.